माऊली दर्शक रामकृष्ण हरी. चला कुठे जायचं असा आपला प्रश्न असेल तर अर्थात ते जायचं आपल्याला योगपीठाकडनं भक्तिपीठाकडे, प्रेमपीठाकडे. हो, याच योगपीठाकडनं म्हणजे जिथे योग साधला गेलेला आहे भक्त आणि विठुरायाच्या एकत्रित येण्याचा आणि त्यातनं जे प्रेम एकमेकाला देण्यात येणार आहे ते प्रेमपीठ आज आपण भेटी लागी जीवाच्या माध्यमातून साध्य करणार आहोत. चला तर मग. विठूचा गजरा हरिनामाचा झेंडा रोविला, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. अशी आळवण करत वारकरी अवघड अशा दिवे घाटातून प्रवास करतात. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पुण्याहून पंढरपूरच्या दिशेनं हा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि पालखीसोबत दिवे घाट पार करणं वारकऱ्यांसाठी मोठ्या कसरतीचं काम आहे. दिवे घाटातील प्रवास हा केवळ शारीरिक कसोटीचा नाही तर श्रद्धेचा साक्षात्कार असतो. भक्तींमध्ये तल्लीन झालेले हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर गात नाचत रथासोबत घाट चढतात. कधी जर आपण पाहिलं तर पाण्याचा प्रवाह हा वरून खाली येतो, पण यावेळी हा भक्तीचा प्रवाह माऊलींच्या भेटी करता खालून दिवे घाटातनं वरती जात असतो. चढण अवघड आहे, देवापर्यंत जाण्याकरता देखील कसोटी ही अवघडच असते. हाच भक्तिभाव, हा एक श्रद्धाभाव जो आहे तो या सगळ्या प्रवासातनं व्यक्त केला जातो. चला आजच्या या सगळ्या प्रवासात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव. सुरेश, काय कुठपर्यंत पोहोचलात, काय म्हणतोय सगळा माहोल? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता तू सांगत असताना सांगितलं की भक्ती कठीण आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बरी विरळा सूड. आणि याच अभंगाची प्रचिती आज पाहायला मिळते. का तर दिवे घाट जो आहे या दिवे घाटामध्ये लाखो वारकरी माऊलींच्या सोबत चालतायत. चालत असतानाचं जे कष्ट आहे ते कष्ट भजनामध्ये मात्र त्यांना कुठेही जाणवत नाही. विशेषतः माऊलीच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी आणि पालखीला डोळे भरून पाहण्यासाठी तासन तास याच घाटामध्ये काही जे परिसरातील आलेले वारकरी आहेत, पुण्याहून आलेले जे वारकरी आहेत ते तासन तास या ठिकाणी थांबलेले आहेत आणि माऊलींच्या रथाचा रथ कधी येईल याची प्रतीक्षा करतायत. आता आपण जर पाहिलं तर या दिवे घाटाच्या मधोमध माऊलींची पालखी आलेली आहे आणि दिवे घाट पार करण्यासाठी आणखी ही पालखीला अर्धा तास लागणार आहे. मानाच्या ज्या काही दिंड्या आहेत त्या मानाच्या दिंड्या देखील या ठिकाणी जात आहेत. भजन कीर्तन भजन ज्या पद्धतीने आळवलं जात आहे त्यातमध्ये मृदंगाचा ठेका असेल आणि प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो काही भाव आहे, जो उत्साह आहे तो उत्साह खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. विशेषतः एवढा मोठा 7 ते 8 किलोमीटरचा जो घाट आहे हा घाट पार करत असताना अनेकांना त्रासाचा विषय होऊ शकतो. मात्र माऊलींच्या सोबत चालताना भजन भक्ती करत असताना याचं कुठलंही जाणीव होत नाही असा जो भाव आहे प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर ते पाहायला मिळतो. विशेषतः यावर्षी जर आपण बघितलं तर या घाटामध्ये हिरवळ खूप मोठ्या प्रमाणात दाटलेली आहे. ज्या पद्धतीने हिरवळीने धरणी माता सजलेली आहे त्याच पद्धतीने वारकऱ्यांच्या भक्तिभावानं त्यांच्या चेहऱ्यावरती जो काही प्रफुल्लित भाव आहे तो देखील अत्यंत मंगलमय वातावरण आणि अत्यंत भक्तिमय वातावरण करतोय. जयघोष देखील केला जातोय, विठू माऊलींचा गजर देखील केला जातोय, भजन आळवलं जात आहे आणि आता हरिपाठ सुरू होतो. ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या मानाच्या पालख्यामध्ये हरिपाठ हा आता माऊलींचा हरिपाठ केला जातो. तसं पाहिलं तर साधकांचे मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणजे दर्शन करण्यासाठी आणि सुखरूप होण्यासाठी हे जे सर्व आलेले भाविक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये दिवे घाटामधून जी माऊलींची पालखी आहे ही आता पुढं झेंडेवाडी आणि मुक्कामी सासवडकडे जाणार आहे. मात्र प्रत्येक भाविकांना आता माऊली येतील आणि त्यांचा रथ आणि त्यांच्या ज्या चरण पादुका आहेत ते डोळ्यामध्ये साठवून ठेवील याच भावानं या दिवे घाटाच्या बाजूला जे काही खूप मोठ्या प्रमाणात पुण्याहून आलेले वारकरी आहेत ते देखील सहभागी आहेत. आणि भक्ती आज जर पाहिली तर ओसंडून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक वारकरी हा तल्लीन झालेला आहे आणि चालत असताना किती चाललोय याची वाट देखील कुणाच्या लक्षामध्ये राहत नाही. याचाच अर्थ हे सर्व जे काही भाविक आहेत हे भक्तिरसामध्ये न्हाऊन निघल्याचं चित्र विशाल आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश माऊली, यात आणखीन एक विशेष असं आहे की माऊली जे आहेत ते बंधूंच्या सासवड म्हणजे बंधूंच्या गावी सासवडला मुक्कामी जात आहेत. हा देखील एक खरं तर वेगळा योग आहे. भली बंधू भेट होत नसली तरी माऊली बंधूंच्या गावी मुक्कामी जात आहेत. हा खरं एक खास योग म्हणता येईल. धन्यवाद या सगळ्या आतापर्यंतच्या माऊली माहितीबद्दल.
तर माऊली दर्शक, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NSSचे विद्यार्थी तणावमुक्त आणि व्यसनमुक्त दिंडीच्या माध्यमातून वारीत सहभागी झाले आणि या माध्यमातून समाज प्रबोधनाचा विद्यार्थी प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थाने मोबाईल मध्ये गुंतली आहे. आजची युवा पिढी ही तंबाखू, गोवा, बिडी, सिगारेट ह्या व्यसनामध्ये गुंतलीच पहिल्यापासून. पण खऱ्या अर्थाने व्यसन हे मोबाईलचं आहे, व्यसन हे वाईट गोष्टीचं आहे, वाईट विचारायचं आहे. ह्याबद्दल सविस्तर माहिती आमच्या विद्यापीठाचे दिंडीचे आदरणीय फलफले सर देतील तुम्हाला. कशा पद्धतीने तुम्ही आता नेमकं जनजागरण आणि प्रबोधन करताय? आम्ही 150 विद्यार्थी दिंडी मार्गावरती चालत आहोत आणि या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही स्वच्छता अभियानाबरोबरच तणावमुक्ती आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार आहोत. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जी पथनाट्य आहे त्या पथनाट्याच्या माध्यमातून जागृती करण्याचं काम केलं जाणार आहे. व्यसनमुक्तीचं गीत गाता येईल का? गातो ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, तंबाखू सोडा गोपाला, गुटखा सोडा गोपाला, व्यसन सोडा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, निर्मल वारी गोपाला, स्वच्छ वारी गोपाला, सुंदर वारी गोपाला, गाडगे बाबा गोपाला, तुकडोजी बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आपण पाहतोय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत समाज प्रबोधन, त्याचबरोबर तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचा अनोखा संदेश दिला जातो. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, दिवेघाट. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर लोणी काळभोर इथं मुक्कामासाठी येणार आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांचं स्मरण करत लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर पंढरपूरच्या दिशेनं निघाला. चला, अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठे आपल्या बरोबर आहेत. प्रियंका, तुकोबांच्या पालखी बरोबर आहेत. काय माऊली, बरं आहे का? कुठपर्यंत पोहोचलात? आम्ही लोणी काळमोरमध्ये आहोत विशाल, आणि ज्यांची खरी सेवा त्यांच्या भय काय जीवा अशी प्रचिती येण्यासारखा इथे वातावरण आहे. कारण की आपण बघतोय, जसं की आता सुरेश सरांनी देखील सांगितलं, दिवे घाटामध्ये लाखो वारकरी चालत येत आहेत. चालत चालत ते माऊलींचा जयघोष करत पुढे पुढे चालतात. पण याच वेळी त्याची एक दुसरी बाजू अशी आहे की अनेक म्हाताऱ्या बाया, म्हातारे पुरुष या वारीमध्ये चालत येत आहेत. त्यांना चालताना बऱ्याच गोष्टींचा त्रास होतोय. कितीही नाही म्हटलं तरी बरेच शरीराचा त्रास होतोय. तर इथे एक मेडिकल वारी म्हणून असा एक उपक्रम राबवण्यात येतोय. जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना कुठला शारीरिक त्रास होत असेल, त्यांचं चेकअप इथे केलं जातं. त्यांना औषध गोळ्या असं सगळं त्यांना दिलं जातं. आता इथे आपण दृश्य बघतो, आम्ही आल्यापासून कमीत कमी इथे 10-15 वयोवृद्ध महिला येऊन गेल्या, ज्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत होता, कुणाला चक्कर येत होती, कुणाला चालत चालत पायांना काही जखमा झाल्या होत्या. तर त्या सगळ्यांची इथे काळजी घेण्यात येते आणि इथे त्यांना सेवा देण्यात येते. त्याचबरोबर या डॉक्टरांशी देखील आपण इथे बोललो. इथे महिला डॉक्टर आहेत, त्याचबरोबर पुरुष डॉक्टर देखील आहेत. हे स्वतःहून इथे सेवा देत आहेत. तर काही दृश्य विचलित करणारी असू शकतात विशाल सर, पण परिस्थिती अशी आहे की इथे सेवा देणारेही खूप आहेत. जितके वारकरी आहेत ना, तितकेच सेवा देणारे हे वारकरी देखील उपस्थित आहेत आणि तितक्याच मनोभावे हे इथे सेवा करतात. तर या डॉक्टरांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की डिहायड्रेशनचं प्रमाण इथे खूप जास्त वाढतंय. त्यामुळे लोकांना चक्कर येण्यासारखं होतं किंवा लोकांना चाललं जात नाहीये, एनर्जी त्यांची कमी होत चालली. तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या किंवा जास्तीत जास्त खात राहा. रस्त्यांनी देखील पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा. कारण की डॉक्टरांशी जेव्हा बोललो तर डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे पंढरपूरला पोहोचण्यापर्यंत वारकऱ्यांनी सुखरूप पोहोचलं पाहिजे. त्यामुळे माऊली प्रियंका, मला असं वाटतं
की हा नियम तुला आणि आपल्या इतर सहकार्यांना देखील, सगळ्या पत्रकारांना देखील लागू होतो. आपण वारी कव्हर करतोय, पण आपण देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. पण एक सेवाभाव या सगळ्या याच्यातनं वैद्यकीय वारकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होतोय. धन्यवाद माऊली या सगळ्या माहितीबद्दल. समाधान वाटतं, अगदी मजा वाटते, एकदम मजा. गॉगल बिगल घालून चालले तुम्ही. हो, हा वयाचा आहे. हो, 77-78 रनिंग चालू आहे. 77-78 होय, तरी चालतं पायी वारी. हो, पाय चालतो. अरे बापरे बाप. चला, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. चला, एखादं गाणं एखादं अभंग होऊन जाऊ द्या. एक आपण म्हणा. चला. 77-78 वर्षाचे हे बाबा आहेत. 77-78. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जिवे भावे. ये सोसे मन झाले आव भारी, ये सोसे मन झाले आव भारी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी. सावकासू देत आली, सावकासू देत आली, सावकास. येणे सोसे मन झाले आव भारी, येणे सोसे मन झाले आव भारी, परत माघारी येत नाही. पुंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जोरदार. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातून पंढरपूरकडे त्यांनी प्रस्थान ठेवलेला. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पायी चालतात आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम अनेक जण करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, JP हेल्थ फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्याने वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप आणि योगाभ्यास, त्याचबरोबर मालिशची व्यवस्था करण्यात आली आहे. रामकृष्ण हरी माऊली. वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि हाच ध्यास घेऊन इथे आपण बघतोय हडपसरच्या जवळच वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. लांबून वारकरी चालत येतात, पाय दुखतात, पावसा पाण्यात चालून येतात, त्यांची सेवा इथे सुरू आहे. त्यांच्या पायांना तेलाची मालिश सुरू आहे. मावशी, काय वाटतं? बरं वाटतंय का? बरं वाटतंय. कुठून आले तुम्ही? पंढरपूरनं इतक्या लांबून चालत? कसं काय चालत वाटते. मग आता मालिश केल्यावर बरं वाटतंय? हा, बरं वाटतंय. तर अशा पद्धतीने इकडे मालिश सुरू आहे. सगळ्या महिला इथे आहेत, लांबून चालत येतात, पाय दुखतात, त्यामुळे मालिश केल्यावर एकदम बरं वाटतं. आजी, कसं वाटतंय मालिश केल्यावर? बरं वाटतंय. बरं वाटतंय का? आता चालणार का पुढे पटापटा? माऊलींचं नाव घेत. माऊली संत तुकाराम महाराज. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधले ही सगळी मंडळी आहेत आणि ही महाराजांच्या पालखीसोबतच चालत चालत पुढे जात आहेत. कशा पद्धतीनं या सगळ्या माऊली, यांना सुद्धा माऊलीच म्हणावं लागेल, या सगळ्या माऊली यांची सेवा करतात, त्यांच्या पायांना तेल लावून देतात, जेणेकरून त्यांना थोडासा आराम मिळेल आणि पुढे चालण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळेल. ताई, काय सांगशील? कसं वाटतंय? खूप छान वाटतं सेवा. चांगलं वाटतं. हो. त्यांना वारकरी चरण सेवा हीच पांडुरंगाची सेवा. हे ब्रीज घेऊन दिवे घाट चढून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पायाला मसाज, गरम पाण्याचा शेक आणि फिजिओथेरपी मोफत केली जाते. औषधोपचार दिले जात आहेत.
पुण्यातील सालासर हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने ही सेवा केली जाते. पंढरपूरमध्ये जात येत नाही, पण वारकऱ्यांच्या सेवेतच आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होतं आणि आनंद वाटतो असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय. या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या अनोख्या या सगळ्या उपक्रमातनं सेवेकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. वारकऱ्याची चरणसेवा हीच पांडुरंगाची सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन पंढरीच्या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय चेपून देण्याची सेवा केली जाते. विशेष म्हणजे ही सेवा करत असताना आपण समोर पाहतोय अशा पद्धतीनं जे थकलेले वारकरी आहेत, विशेषतः आपण जर पाहिलं तर दिवे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांचे पाय दुखण्याचा त्रास होतो. त्यांचा तो त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातनं सालासर हनुमान चालीसा मंडळ पुणे यांच्या वतीनं हे मोफत शास्त्रोक्त पद्धतीने फिजिओथेरपी उपचार केंद्र या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय लहान मुलापासून उच्च शिक्षित त्याचबरोबर उद्योजक मंडळी देखील या ठिकाणी वारकऱ्यांचे पाय चेपून देण्याची, वारकऱ्यांचे पाय दाबून देण्याची जी सेवा आहे ती केली जाते. विशेषतः वारकरी थकून भागून जो दिवे घाट आहे ते दिवे घाट चढून आल्यानंतर ही सेवा केली जाते. नेमकी ही काय सेवा आहे आणि कशा पद्धतीने सेवा केली जाते, कोण कोण सेवा करते आपण विचारायचा प्रयत्न करू. नेमके किती जण ही सगळी सेवा करतायत आणि किती वर्षापासून करतायत? रामकृष्ण हरी. मागील 18 वर्षापासून पुण्यात श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ हे कार्यरत आहे. हनुमान चालीसा मंडळाच्या माध्यमातून आबालवृद्ध जी आमच्याबरोबर पुण्याच्या माध्यमातून ही गोळा झालेली आहे, या जमा झालेल्या सगळ्या मंडळींचा उपयोग काहीतरी विधायक कार्यासाठी करता येईल या उद्देशाने वारकरी चरणसेवा हीच पांडुरंगाची सेवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पंढरीपर्यंत वारीसाठी पायी जाऊ शकत नाही, तर जी वारकरी जात आहेत त्यांची चरणसेवा करून या सेवेचा आपण लाभ घ्यावा आणि आपण त्या मार्गाने आपण पांडुरंगापर्यंत पोहोचावं या संकल्पनेतून हा शास्त्रोक्त पद्धतीचा फिजिओथेरपी उपचार केंद्र आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. किती वारकऱ्यांना आपण आजच्या दिवसभरामध्ये सेवा देतो आणि सगळेजण किती आहेत हे सगळे वारकऱ्यांची सेवा करतात? जवळपास 5,500 ते 6,000 वारकरी या चरणसेवेचा लाभ घेतात. तर माऊली दर्शक महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही फक्त राज्यात नाही आहे तर जगभर प्रसिद्ध आहे. जगभरातल्या नागरिकांना, लोकांना वारीची शिस्तबद्धता याबद्दल फार मोठं कुतूहल आहे. जर्मनीवरनं आलेल्या विदेशी नागरिकांना वारीची भुरळ पडली आहे. माऊली आणि रामकृष्ण हरी जयघोषात ते सुद्धा भक्तिमय झाल्याचं बघायला मिळालं. माऊलींची पालखी दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी जाते. हा खास योग आहे. बरं, इथे सोपान काकांचं गाव म्हणून, सोपान काकांच्या संजीवन समाधीचं ठिकाण म्हणून सासवडला ओळखलं जातं. याच सासवडमध्ये आज माऊली मुक्कामी जातील, तर उद्या संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं सासवड इथून प्रस्थान होईल आणि त्याआधी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडरायाच्या दर्शनासाठी नेण्यात आले होते. यावेळी भंडारा उधळून अश्वांचं स्वागत करण्यात आलं. यवतमाळमधील भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण केला आणि या हाराची किंमत जी आहे ती जवळपास, लक्षात घ्या, 17,68,000 इतकी आहे. आणि यावेळी मंदिर समितीच्या वतीनं देणगीदारांना श्रींची प्रतिमा आणि उपकरणं देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सराला इथे 200 वर्षांची, सराला भेट इथे 200 वर्षांची परंपरा असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. श्रीरामपूर शहरात पालखी आणि वारकरी दाखल होताच विविध ठिकाणी जेसीबीच्या मदतीनं, जेसीबीच्या साह्यानं वारकऱ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. तर थत्ते मैदानावर रिंगण सोहळा पार पडला. श्रीरामपूरमधील नागरिकांच्या वतीनं इथं सगळी व्यवस्था करण्यात आलेली होती आणि सगळे नागरिक या रिंगण सोहळ्यामध्ये आनंद घेताना दिसले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं प्रतीक म्हणून काढण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले. यावर्षी 22 नवीन दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या.
त्र्यंबकेश्वरीतून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आता अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे. राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करत असताना गावोगावी मोठ्या भक्तिमय वातावरणात नागरिकांनी पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं. आज डोंगरगण इथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जी आहे आणि हजारो वारकरी अहिल्यानगर शहरात पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. माऊली माऊलीचा जयघोष होत होता. आता एक एक संत बंधू जे आहेत ते आपापल्या वाटेने ठरलेल्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी देखील आता राहुरीमध्ये, अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये पोहोचल्याचं आपण बघतोय.